नमस्कार मैत्रिणींनो, बऱ्याच मोठ्या ब्रेक नंतर आपण आज दुसरी रेसिपी बघूयात. शेवगा बटाटा रस्सा भाजी. तर त्यासाठी मी घेतले बटाटा मोठे स्लाइस कापून घेतलेत, नंतर शेवगा, 2 मोठे कांदे, 1 टोमॅटो, 7-8 पाकळ्या लसणाच्या टेचून घेतल्यात, कढीपत्ता, नंतर किचन किंग मसाला, घरगुती मसाला, थोडासा गरम मसाला, राई, हळद, धना पावडर आणि 1 वाटी शेंगदाणे. तर आता आपण इथे कढईत 2-3 चमचे तेल टाकून घेऊयात. तेल चांगलं तापलं की आपण टेचलेलं लसूण टाकूयात. नंतर कढीपत्ता, राई सगळं मिक्स असं टाकून घेऊयात. छान खरपूस अशी फोडणी बसली की आपण त्याच्यात टाकणार आहोत कांदा. कांदाही छान मिक्स करून घेऊया, परतून घेऊया चांगला लाल होईस्तोवर. कांदा छान परतून झाला की आपण टोमॅटो टाकून घेऊयात. टोमॅटो पण चांगला शिजून घ्यायचा आहे. एक 2 ते 3 मिनटं छान असं शिजल्याच्या नंतर आपण सगळे मसाले घेतलेले ते टाकून घेऊयात. ते पण मिक्स करून घेऊया चांगले. इथे शेवगा मसाला चांगला परतून झाल्याच्या नंतर शेवगा टाकूया. नंतर बटाटे टाकून घेऊया. छान असं मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स झालं की आपण 2 मिनटं झाकण ठेवणार आहोत वाफ देण्यासाठी. तर इथे 2 मिनटं झाकण ठेवून काढून घेतले. त्याच्यानंतर परतून घेऊया. आणि मी एक साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं, तर आपण गरम पाणी टाकणार आहोत. गरम पाण्याने एकतर शिजायला पटकन शिजतं आणि कलरही छान राहतो. तर आता इथे पाणी टाकून घेतले आपण. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता, कमी जास्त. तर इथे 10 ते 15 मिनटं आपण मीडियम गॅसवर चांगलं शिजवून घेणार आहोत. त्याच्यानंतर मी शेंगदाणे घेतलेले, ते जरा जाडसर असे वाटून घेतलेत आपण. तर इथे मी शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं घट्ट पातळ त्याच्यानुसार तुम्ही घालू शकता. तर आता आपण याच्यानंतर मीठ टाकूया चवीपुरतं आणि एक 5 मिनटं परत मीडियम गॅसवर झाकण ठेवूया. तुम्ही बघू शकता छान उकळी आली आहे. आणि कलरही जास्त आपण काही कुठला कलर वगैरे वापरला नाही आहे किंवा काश्मीरी वगैरे असं काहीच नाही. कुठलाही गरम मसाला वापरलेला नाही आहे, खडा मसालाही वापरलेला नाही आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान दिसते आणि चवीलाही तशीच अप्रतिम होते अशी शेवगा बटाटा रस्सा भाजी म्हणजेच कालवण. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.